नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आज तर सगळं सकाळचे कामं पटापटा आवरली. झाडून घेतले, फरशी पुसले, कपडे पण धुवून झाले, देवपूजा झाली. मेन म्हणजे देवपूजा करायची होती, सो ती करून झालेली आहे. आता सगळं काम तर आवरलेलं आहे. स्वयंपाक करायचा थोडाफार आहे, पण बघू काय दुपारी करायचं असेल तर वेगळं काय तर तेव्हा करेन मी, गरम गरमच करेन. आता तर सगळी कामं झाले. मेन म्हणजे ना देवपूजा झाली आणि माझं कुंकू आणि हळद पण संपलं होतं, तर ते मी भरून पण ठेवलं आणि मस्त देवपूजा पण झाली. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, मस्त अशी देवपूजा झाली माझी. मस्त धूप लावलंय, हळद कुंकू संपलं होतं तर तो भरून ठेवलं. मस्त देवपूजा झाली ना. घरात धूप वगैरे लावला, अगरबत्ती लावला, दिवा लावला, एवढं प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं. आणि माझं हळदी कुंकू पण असं खूप भरून असलं ना पंचपाळमध्ये, खूप छान वाटतं मला. तर चला, आज काय दिवसभरात शूट घेते ते तुमच्याशी शेअर करते. तर चला मग, पांढरे केस झालेत मग. इकडं माझं आता चहा बनवून झालेला आहे, तर मी आता चला चहा पाणी करते. भूक पण लागली आहे मला खूप. चहा बटर घेतलं आहे खायला, दाखवते तुम्हाला. चहा आणि बटर घेतलं आहे मस्त खायला. आता हेच नाश्ता करणार आहे, भूक लागली खूप मला. दुपारच्या जेवणात एकदम साधं सिंपल हे पाटवडी बनवले होते. बेसनच्या जे हे वड्या असतात ते बनवलं होतं. असं मस्त खूप छान लागत होतं, टेस्टला खूप छान झालं. साधं सिंपल आजचं जेवण होतं. आणि त्यानंतर मस्त अशी वड्या काढून घेतल्या. पहिलं थापून घेतलं होतं तेल लावून, मग त्यानंतर काढल्या त्या वड्या. त्यानंतर मस्त फिकी डाळ आणि भात बनवला होता आणि ते वड्या. बस आज एवढंच सिंपलचं जेवण होतं. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हां, संध्याकाळच्या टाईमला मस्त अशी मी पावभाजी बनवली होती, जी की खूप टेस्टी लागत होती. मस्त पावभाजी बनवली होती, कारण पाव नव्हते, फक्त भाजी बनवली आणि ब्रेड होतं. मस्त त्याला रोस्ट केले बटरमध्ये आणि मस्त अशी पावभाजी केली. कसं वाटली तुम्हाला माझी पावभाजी नक्की कमेंट करून सांगा. पण खाण्यासाठी पण खूप छान झाली होती, टेस्टी लागत होती. हे ब्रेड पण असं छान लागत होते.